ठिकाणी आज या ठिकाणी भावसार समाज क्रांती सेनेमार्फत आरोग्य शिबिर म्हणजे ई श्रम कार्ड, आभा कार्ड, त्याच्यानंतर विश्वकर्मा योजना, या भावसार समाजातील लोकांना गरीबवंत ज्याला गरजवंत लोक आहे यांच्यासाठी आम्ही आज कॅम्प लावलेला आहे। त्याचप्रमाणे भावसार समाजाची दशा दिशा, भावसार समाजाचं फ्युचर, आज भावसार समाजाची काय परिस्थिती आहे आणि त्याचं आम्ही चिंतन एक मीटिंग इथं ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे गेस्ट मुख्यमंत्री साहेबाचे जे सचिवालयातले त्यांचे पी आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती इथे लाभणार आहे। आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। आमची जी मागणी आहे भावसार समाजाला 5% आरक्षण आणि स्वतंत्र महामंडळ, त्यांच्या मार्फत आम्ही ती मागणी त्यांना देणार आहोत आणि आम्ही असा आमचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तो सन्मान पुरस्कार आम्ही भावसार समाजातील जे शैक्षणिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, उद्योजक क्षेत्रातले त्यांचं कामगिरी आहे भावसार समाजासाठी, ते त्या पदावर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, त्या लोकांना आम्ही तो पुरस्कार देणार आहोत। आज आम्ही भावसार समाज क्रांती सेनेच्या वतीने भावसार समाज दशा व दिशा तसेच भावसार समाज सन्मान पुरस्कार 2024 याचं आयोजन केलेलं आहे। तरी भावसार समाजाने आम्हाला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे या कार्यक्रमासाठी आणि आम्ही भावसार समाजाला अशी विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की भावसार समाजातील जे गरजूवंत लोक आहेत त्यांच्यासाठी आपण एक आयुष्यमान भारत कार्ड, मेडिकल हेल्थ कार्ड, त्यानंतर आभा कार्ड, त्यानंतर ई श्रम कार्ड, त्यानंतर राशन कार्ड, त्यानंतर परत अजून विश्वकर्मा योजना, अशा योजनेचा आम्ही इथे कॅम्प लावलेले आहे। त्या कॅम्पचा आम्ही सगळ्या भावसार समाजाला विनंती करतो त्याचा लाभ घ्यावा। तसेच आम्ही इथं भावसार समाज सन्मान पुरस्कारमध्ये आम्ही जे भावसार समाजासाठी अहोरात्र कार्य करत असत सर्व्हिसवर असताना सुद्धा काही लोक असे जे आम्हाला समाजासाठी नेहमी त्यांचं योगदान राहतं, त्याच्यामध्ये काही व्यापारी वर्ग आहे, त्याच्यामध्ये काही शिक्षक वर्ग आहे, त्यानंतर आपले शासकीय वर्गातील काही लोक आहे, बिझनेसमॅन लोक आहे, ते आम्हाला नेहमीच सहकार्य करत राहतात, त्यांचं नेहमीच मार्गदर्शन राहतं। हे असा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जय हिंद।
भावसार समाज क्रांती सेना यांच्या युवा कार्यकर्त्यातर्फे भावसार समाज दशा आणि दिशा चिंतन मेळावा आयोजित केलेला आहे. याचा मूळ उद्देश असा आहे की शासकीय योजनेचा लाभ हा समाजातील आपल्या गोरगरीब गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हा याचा मूळ उद्देश आहे की बरेच लाभार्थी असे असतात की त्यांना टेक्निकल नॉलेज नसतं. आजकालच्या युगात सर्व डिजिटलायझेशन आलेलं आहे, तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून इथं आपण प्रत्यक्ष कॅम्प आयोजित केलेला आहे. तसेच मी शासकीय महसूलमध्ये काम करतो कलेक्टर ऑफिसला, तर मला एक असा अनुभव आलेला आहे की ऑनलाईन रॅशन कार्ड शिवाय त्याला कुठलेच लाभ मिळत नाही. मग ते शैक्षणिक असो, तुमचे आयुष्यमान भारत कार्ड असो किंवा इतर कुठलीही योजना असो, तुमची आता ती विश्वकर्मा योजना असो. तर त्याच्यामुळे मी असं सर्वांना एक आवाहन केलेलं आहे भावसार समाजांना की सर्वप्रथम प्रत्येक भावसार समाज बंधूंनी आपले रॅशन कार्ड तयार करावं आणि ते नुसतेच तयार करण्यात येऊ नये, ते पूर्ण ऑनलाईन असावे कुटुंबाच्या सदस्यासाठी, की जेणेकरून त्यांना अन्नधान्य व्यतिरिक्त इतर योजनेचा सुद्धा लाभ मिळेल. असं मी फक्त आवाहन करतोय. 2 दिवसात थांबतो. भावसार समाजाच्या भावसार समाज क्रांती सेना जी अभय चव्हाण यांनी जी उभारली आहे आणि भावसार समाजाला जे गरजू व्यक्तींना जो लाभार्थी लाभ जो घेता येईल आणि या माध्यमातून सर्वांना जो उपभोग घेता येईल असा हा जो आज कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल अभय चव्हाण यांचे मी आभार व्यक्त. नमस्कार, मी सचिन सुधाकर करवडे, भावसार. मी भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चाचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. मी भावसार समाज क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अभय चव्हाण यांनी जो हा उपक्रम राबवला याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की खरोखरच भावसार समाज हा आज बऱ्याचशा गोष्टीपासून वंचित आहे. आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की सगळ्यांनी सर्वप्रथम धोक्टे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राशन कार्ड हे सगळ्यात जीवनावश्यक वस्तू आहे. राशन कार्डामुळे तुम्हाला दवाखान्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा अशा काही योजना आहेत की त्या योजनापासून आपला भावसार समाज वंचित राहावा नाही यासाठी सर्वांनी प्रथम आपले राशन कार्ड बनवून घ्यावे. त्यासाठी धोक्टे साहेब आहेत, मी आहे, अभयजी आहेत, अमोल मसारे आहेत आणि भावसार समाजाचे असे बरेचसे आहेत की त्यांना जे समाजाचं समाजाबद्दलची जी आपुलकी आहे, भावना आहे, त्याचं ते कार्य करण्यात खूप सक्षम आहेत. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ आणि भावसार समाज क्रांती सेना यांना शुभेच्छा करतो. थँक्यू.